आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता उपनगराध्यक्षा सौ सुखदान यांच्या दालनात नेवासा नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीबाबतच्या सूचना प्रशासनाला 22/1/2026 रोजीच कळविण्यात आल्या होत्या। मात्र उपनगराध्यक्ष व नगरसेवक बैठकीसाठी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर उपनगराध्यक्षांच्या दालनाची कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले। तसेच बैठकीसाठी बोलावण्यात आलेले संबंधित अधिकारी व कर्मचारीही गैरहजर होते। विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षांचे दालन पूर्णतः स्वच्छ करण्यात आलेले होते। त्यामुळे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्षा सौ सुखदान यांनी केला आहे। प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला। या घटनेनंतर उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन तात्पुरती आसन व्यवस्था मांडली। या प्रकारावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले यांनी घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला। तसेच त्यांच्या दालनातील काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। दरम्यान जोपर्यंत नेवासा नगरपंचायत प्रशासनाकडून प्रशासकीय इमारतीची संपूर्ण स्वच्छता केली जात नाही आणि बैठकीस अनुपस्थित व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपनगराध्यक्षा आपला कारभार नगरपंचायत आवारातूनच चालवणार असल्याचे उपनगराध्यक्षा सौ सुखदान यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।